ही एक चीनी विचारवंत लाओ त्सूची गोष्ट आहे. असं म्हणायचे की लाओ त्सू हा सगळ्यात सुखी व्यक्ती आहे. त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. हे ऐकून त्या देशाचा राजा एकदा त्याला भेटायला येतो. लाओ त्सूच्या घरी पोचल्यानंतर तो बघतो की तो एका जीर्ण अशा झोपडीत राहतो आणि समोर एक छोटासा बगीचा आहे ज्यात काही झाडं लावलेली आहेत. लाओ त्सूकडे बघितल्यावर कुणालाही वाटणार नाही की हा एकदम सुखी आहे. तरीही राजा त्याला विचारतो की तू सगळ्यात सुखी माणूस आहेस असं मी ऐकलंय. मला तुझ्या सुखाचं रहस्य सांग. त्यावर लाओ त्सू त्या राजाला म्हणतो की माझ्या बगीच्यामध्ये 15 झाडं आहेत. त्यांना पाणी घाल, पण पाणी घालताना मनात कुठलाही विचार यायला नको. जेव्हा मनात विचार येतील तेव्हा परत पहिल्या झाडापासून सुरुवात करायची. राजाला वाटतं ह्यात काय विशेष, मी आत्ता 10 मिनिटात पाणी घालतो आणि याच्याकडून सुखाचा कानमंत्र घेतो. पण जेव्हा राजा 3ऱ्या झाडापर्यंत पोचला त्याला त्याच्या राज्याचा विचार मनात आला. तसा तो परत पहिल्या झाडाजवळ जाऊन पाणी घालू लागला. परत तेच घडले. यावेळेस 5व्या झाडाजवळ विचार आला. असे अनेक वेळा झाले. शेवटी 1 तासानंतर राजा थकला, पण तो 15 झाडांना कुठलाही विचार मनात न आणता पाणी घालूच शकला नाही. शेवटी तो लाओ त्सूला म्हणाला की मी हरलो. त्यावर लाओ त्सू म्हणाला, राजा, तू हरला असलास तरीही तू एक प्रामाणिक व्यक्ती आहेस. तुझ्या मनात जेव्हा जेव्हा विचार आले तेव्हा तेव्हा तू पहिल्या झाडापासून पाणी टाकायला सुरुवात केलीस. खरं तर तुझ्या मनात काय चालू आहे हे कुणीच ओळखू शकत नव्हतं, पण तू स्वतःची हार मान्य करत पुन्हा पुन्हा प्रयत्न केलास. त्यावर राजा म्हणाला, पण तरीही मी हरलोच ना. त्यावर लाओ त्सू म्हणाला की राजा, तू झाडांना पाणी घालतच नव्हतास. तू तर हे काम 10 मिनिटात संपवण्याचा प्रयत्न करत होतास. तुझं लक्ष ही 15 झाडांवर होतं. थोडक्यात तू भविष्यावर लक्ष केंद्रित केले होते आणि वर्तमान विसरलास. त्यामुळे तुला हे काम अवघड वाटायला लागलं. जर तू वर्तमानात राहून हे झाड आणि पाणी या व्यतिरिक्त जगातील इतर गोष्टींना गौण मानले असते तर तुझ्यावर ही वेळ आली नसती. यालाच सायलेंट अवेअरनेस किंवा मौन चेतना म्हणतात. अशी स्थिती प्राप्त झाल्यास आपण जगावेगळे काम साध्य करू शकतो. राजा म्हणाला, ते ठीक आहे, पण अशी स्थिती आणायची कशी? ते कसं शक्य आहे? आता हा व्लॉग ऐकणाऱ्या तुम्हा सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे. असं शेवटी कधी झालं आहे की तुम्ही एखादं काम अगदी मन लावून केलं, फोन न बघता किंवा इतर कुठल्याही विचारांना मनात न आणता? नसेल ना आठवत? कारण आपण जेवताना कामाचा विचार करतो, काम करताना सुट्टीवर कसं जायचं ह्याचा विचार करतो आणि सुट्टीवर असताना आपण परत गेल्यावर किती दिवसांचं उरलेलं काम करावं लागणार आहे याचा विचार करत असतो. आपण एका वेळेस अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. मल्टीटास्किंगला आपण महत्त्व देतो आणि कधी आपण ADHDचे शिकार होतो. ADHD म्हणजे अटेन्शन डिफिशिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. यालाच मराठीत अस्थिर मन आणि अतिक्रियाशीलता म्हणतात. खरं तर आपला मेंदू हा एका वेळेस एकच काम करण्यासाठी बनलेला आहे, पण आपण एका वेळेस अनेक काम करण्याच्या प्रयत्नात एकही काम धड करत नाही आणि त्यामुळे तणावग्रस्त होतो. हेच ते सगळे विचार आहेत जे आपल्याला पहिल्या झाडाकडे घेऊन जातात. आपण सारखे पुढे काय, अजून काय ह्याच्या विचारात असतो आणि आजमध्ये जगणं सोडून देतो. जेव्हा जेव्हा मन अशांत होईल तेव्हा तेव्हा एका शांत जागी बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. आपल्या आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाला अनुभवा आणि मग बघा लक्ष कसं केंद्रित होतं. लाओ त्सूचा हाच सल्ला घेऊन राजा प्रसन्न अंतःकरणाने परत जातो. तुम्हीही प्रयत्न करून बघा आणि लाओ त्सूचे विचार पटतात की नाही तेही कळवा.